नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत काळकाम वेग भाग 2 आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि येणाऱ्या परीक्षा म्हणजेच जसं की पोलीस भरती, एसएससी जीडी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्न असतात आणि प्रत्येक परीक्षेला या टॉपिकवर 2 प्रश्न असतातच आणि हे 2 प्रश्न व्यवस्थित सोडवणे आपलं काम असते आणि जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी सर्वात आधी तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि भामटेओ इकडे लक्ष द्या. कमी हसा. काळकाम वेग भाग 2. तर मित्रांनो आता प्रश्न क्रमांक 1 आपल्याला भाग 2 मध्ये टाइप नंबर 4 बघायचा आहे. टाइप नंबर किती 4 आणि टाइप नंबर 4 मध्ये आपल्याला पर्सेंटेजचे गणित बघायचे आहे. काळकाम वेग मध्ये कशाचे बघायचे आहेत? पर्सेंटेजचे. म्हणजेच एका कामाचा 40% भाग ए 8 दिवसात करतो व उर्वरित काम बी 6 दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे मित्रांनो फक्त इकडे लक्ष द्या, गणितात काय म्हटलेलं आहे? एका कामाचा 40% भाग 8 दिवसात व उर्वरित काम बी 6 दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? तर मला सांगा, सर्वात आधी ए आणि बी लिहिला आपण, बरोबर आहे. मला सांगा ए किती टक्के काम करतो? 40%. मग मला सांगा उर्वरित भाग किती राहिला? 60%, बरोबर आहे ना. तर मला सांगा 40% काम ए हा किती दिवसात करतो? 8 दिवसात. म्हणजे आपण असं लिहू शकतो 40% काम 8 दिवसात तर पूर्ण काम किती दिवसात? म्हणजे पूर्ण काम किती असेल? 100. म्हणजे 100 गुणिले 8 भागिले 40. 8 पंच 40 आणि 5 20 100. म्हणजे ए किती दिवसात करेल? 20 दिवसात. आता मला सांगा बी 60% काम 6 दिवसात तर पूर्ण 100 काम किती दिवसात? 100 गुणिले 6 भागिले किती? 60. 0 0 कटला आणि 6 6 कटली. म्हणजे किती दिवसात? 10 दिवसात. म्हणजे आपल्याकडे आता काय आलेलं आहे? आपण भाग 1 मध्ये शिकलेलो होतो लसावीच्या पद्धतीने. म्हणजे ए काम करतो 20 दिवसात आणि बी काम करतो 10 दिवसात. दोघांचा लसावी किती येणार आहे? 20. म्हणजे पूर्ण काम झाले आपले 20. म्हणजे 20 एक 20 आणि 10 दुनी 20. दोघे मिळून मतलब मध्ये 1 आणि 2 3. म्हणजे 20/3 किंवा 6.2/3 दिवसात काम पूर्ण होणार आहे मित्रांनो. म्हणजे गणितामध्ये बदल नाही, फक्त थोडीशी भाषा बदल होते आणि ते भाषाच फक्त आपल्याला शिकणे गरजेचे असते. तर चला मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. आणि जरुरी नाही मित्रांनो की नावं तेच येतील, नावं काही पण येऊ शकतात. इकडे ए बी पी क्यू आर एस एक्स वाय काही पण नाव येऊ शकतात. आता परत प्रश्न क्रमांक 2 कडे जायचं आहे. एका कामाचा 50% भाग ए 15 दिवसात व उर्वरित काम बी 40 दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होणार? म्हणजे मला सांगा, परत आपण जे टेक्निक शिकलो होतं ए आणि बी एका साईडला लिहिले, बरोबर आहे ना मित्रांनो. तर आपल्याला सांगा ए किती टक्के काम करत आहे? 50% काम, बरोबर आहे. मग मला सांगा जर ए 50% काम असेल तर उर्वरित काम किती असेल? 50%च ना मित्रांनो, म्हणजे नवीन काहीच नाही. तर मला सांगा ए जे आहे ते 50% काम किती दिवसात करत आहे? 15. तर 100% काम किती दिवसात? बरोबर आहे. 50 दुनी आणि 15 दुनी 30. तर मित्रांनो आता शॉर्टकट वापरली जाणार, तुम्ही तिरकस गुणाकार करू शकता. म्हणजे ए किती दिवसात आला आपला? 30 दिवसात. बी परत 50% काम 40 दिवसात तर 100% किती दिवसात? 50 दुनी आणि 40 दुनी 80. म्हणजे बी आला आपला 80 दिवसात. तर मित्रांनो आता परत आपली लसावीची पद्धत ए आणि बी. ए 30 दिवसात आणि बी 40 दिवसात. आता मला 40 नाही मित्रांनो, सॉरी 80 दिवसात. दोघांचा लसावी किती येणार आहे? 240.
30 8 आणि 80 त्रिक म्हणजे एचा स्पीड कितीचा झाला काम करायचा 8चा आणि बीचा स्पीड 3चा आणि आपल्याकडे पूर्ण काम किती आहे 240. 240 काम करायचे आहे. मला सांगा दोघे मिळून विचारलेलं आहे तर मग 8 अधिक 3 किती येणार 11 म्हणजे 240/11. तर मित्रांनो आता परत त्याला भाग जातो. पूर्णांकात 11 दुनी 22 2 उरले 11 1 11 21.9/11 दिवसात पूर्ण काम करतील. म्हणजे बघा फक्त काय असते गणिताची भाषा बदललेली असते आणि ती भाषा बदलली की आपल्याला सुचत नाही आणि ती भाषा समजणं फार महत्त्वाची असते. बरोबर आहे ना. म्हणजे एका कामाचा 50% भाग कोण करत आहे तर मला सांगा उर्वरित काम बी करतो. तर मला सांगा जर 50% काम झालेले असेल तर उरलेले काम किती असेल 50%, बाकी काहीच नाही. आणि या गोष्टी समजण्यासाठी भाग 1 बघणं गरजेचं आहे. आता बघा भाषा परत पाच चेंज कशी होते. म्हणजे गणितामध्ये भाषा बघा कशी चेंज होते. बघा प्रश्न एका कामाचा 30% भाग 9 दिवसात पूर्ण करतो. 9 दिवसात पूर्ण करतो. बी त्याच कामाचा 40% भाग 8 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून ते पूर्ण काम किती दिवसात करतील. म्हणजे बघा आता उर्वरित काम विचारलेलं नाही आहे, प्रश्नाची भाषा बदललेली आहे. म्हणजे आता बघा ए किती काम करत आहे 30% आणि त्याच कामाचा बी काय करत आहे 40%. म्हणजे उर्वरित विचारला काय नाही. म्हणजे गणितामध्ये भाषा चेंज झालेली आहे फक्त. म्हणजे ए एका कामाचा 30% भाग करतो 9 दिवसात व बी त्याच कामाचा 40% भाग 8 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून ते पूर्ण काम किती दिवसात करतील. तर बघा आता मला सांगा 30% काम किती दिवसात 9 दिवसात. तर पूर्ण 100 काम किती दिवसात. तुम्ही तिरकस गुणाकार करून उत्तर काढायचे आहे. म्हणजे 100 गुणिला 9 भागीला 30 0 0 कटला 3 त्रिक म्हणजे 30. बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे ए किती दिवसात करणार आहे 30 दिवसात. आता परत बी 40% काम 8 दिवसात. तर पूर्ण 100 काम किती दिवसात. तर बघा 100 गुणिला 8 भागीला किती 40 0 0 कटला 4 दुनिया म्हणजे 9 दुनी 20. म्हणजे आपल्याकडे बी चे काम किती दिवसात आले 20 दिवसात मित्रांनो. आता मला सांगा आपल्याकडे लसावीची पद्धत आहे. ए चे पूर्ण काम 30 दिवसात, बी चे पूर्ण काम 20 दिवसात. दोघांचा लसावी किती येणार 60. म्हणजे आपले पूर्ण काम किती झाले 60. 30 दिवसात करता येईल तर स्पीड कितीचा असेल 2चा आणि 20 त्रिक 60 3चा स्पीड. मला सांगा काम पूर्ण करायचे आपले काम किती आहे पूर्ण 60. दोघे मिळून म्हटलं म्हणून 2 अधिक 3 5 60 भागीला 5 म्हणजे आपले उत्तर किती आले 12 दिवसात. किती दिवसात आले 12 दिवसात. म्हणजे पहा भाषा चेंज होत राहते फक्त, बाकी काहीच नसते प्रश्नामध्ये. आता परत तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये 3 ते 4 उदाहरणं लिहून देत आहो जे तुम्हाला होमवर्कमध्ये सोडवायचे आहेत. मित्रांनो प्रश्न सोपे असतात फक्त आपली बुद्धी जागेवर नसते आणि बुद्धी जागेवर ठेवणं फार महत्त्वाचं आहे. बघा शॉर्टकटमध्ये ए 40% काम 16 दिवसात, बी 70% काम 21 दिवसात. तर दोघे मिळून
परत दुसरा प्रश्न, ए 45% काम 9 दिवसात, बी 35% काम 14 दिवसात, तर दोघे मिळून किती दिवसात? परत प्रश्न क्रमांक 3, ए एका कामाचा 60% भाग 18 दिवसात, उर्वरित काम बी 16 दिवसात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तीनही प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये सोडवायचे आहेत आणि एक प्रश्न तुम्हाला कमेंटमध्ये त्याचे उत्तर द्यायचे आहे, जो तुम्हाला घरून सोडून आणायचा आहे आणि तो प्रश्न मला व्हॉट्सअपवर मेसेज केल्यावरच मी तुम्हाला सांगणार आहे. तर तो पुढील प्रश्न मिक्समध्ये एक देणार आहे, जो प्रश्न तुम्हाला मन लावून सोडवायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला असेल. भामटे हो, तुम्हाला हे प्रश्न येतात नेहमी. तुमचं काम आहे फक्त रिपिटेशन करणं, प्रश्नाची भाषा समजणं. म्हणजे कोणताही प्रश्न कुठूनही तयार होऊ शकतो, फक्त तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे प्रश्नाकडे. आता बघा, मी तुम्हाला एक प्रश्न देणार आहे, जो तुम्हाला घरी सोडवायचा आहे किंवा आजूबाजूच्या तुमच्या भामट्यांना विचारायचा आहे. ए एका कामाचा 32% भाग 32% काम 8 दिवसात पूर्ण करतो. बी त्या कामाचा उर्वरित कामाच्या 50% भाग 4 दिवसात पूर्ण करतो. 4 दिवसात पूर्ण करतो, तर संपूर्ण कामाच्या 50% भाग दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? तर भामटे हो, आता तुमची खरी कसर आहे प्रश्नामध्ये. म्हणजे आतापर्यंत तुमची बुद्धी भरपूर चालली, पण इथं पण तुमची बुद्धी चालली पाहिजे की बुद्धीचा काय उपयोग करायचा आहे. तर मित्रांनो, आता बघूया पुढील टाईप नंबर 5. प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या भामटे हो. आणि माझे भामटे विद्यार्थी लिहून घ्या, अक्कल जाग्यावर असेल तर. आणि माझ्या विद्यार्थ्यांना जर हा प्रश्न आला नाही तर मार खातीनच कन्फर्म. शेण खातात की अनाज खातात माहीत पडत असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर प्रश्न तुमचा लिहून झाला नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता मोबाईलवरून. स्क्रीनशॉटचा उपयोग करू शकता ना, की फक्त बर्थडेच्या स्टेटससाठीच करू शकता? आता बघा, टाईप नंबर 5. एका आड 1 दिवस काम करणे. हे प्रश्न पेपरला खूप येतात, बरोबर आहे ना? टाईप नंबर 5 मध्ये ते शिकायचे आपल्याला. आणि ते टाईप नंबर 5 मध्ये शिकण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याचं मी तुम्हाला एक बेसिक सांगणार आहोत आणि ते बेसिक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भामटी, मला माईक चेक करू द्या, चालू आहे.
त्याचं बेसिक शिकणं फार गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला एक बेसिक सांगतो, ते बेसिक बघा. आता जर 43/5 आहे, मला सांगा 43/5 आहे, 5चा भाग कुठपर्यंत जाणार? 8.3 बरोबर आहे. तुम्हाला सर्वांना हे ते मला माहीत आहे, काहीच अडचण नाही. म्हणजे आता मला सांगा 43 मधलं 40 काम झालं, उरलं किती काम? 8. म्हणजे सोप्या भाषेत हे रूपांतर न करता, कारण की तुम्हाला मग खाली 5 आले, तुम्ही कन्फ्यूज होता परत, हे रूपांतर न करता बघा, तरी पण ते रूपांतर लिहिलेलं असू द्या, 43/5 होतं, तर तुमचं 8.3/5 रूपांतर येणार आहे. आता परत बघा, 49/8 आहे. तर मला सांगा 8चा भाग कुठपर्यंत जाणार? 6 पर्यंत. आता मला सांगा 6चा भाग गेलेला आहे, बरोबर आहे का? 8 सकम 48. आता उरलेलं काम किती आहे? एक काम. एक काम का बरं उरलं? कारण की 8 × 6 टोटल काम किती झालं? 48. आणि आपलं एक काम उरलेलं आहे, बरोबर आहे. परत दुसऱ्या प्रश्नामध्ये 47/5, 5 × 9 = 45. म्हणजे किती काम झालेलं आहे? 45. म्हणजे 47 मधून 45 काम झालं, उरलेलं किती काम आहे? 2 काम. परत 93/15, 15 सकं 90. म्हणजे 90 काम झालेले आहे, काम उरलेले किती आहे? 3 काम. आता याचा फायदा काय आहे मित्रांनो? तर तुम्हाला पुढे मी या टाईप नंबर 5 मध्ये सांगणार आहे, कारण की याच्यामध्ये जे प्रश्न येतात ना, याच्यावरून आपण सोडवणार आहोत. आणि ती बेसिक मी तुम्हाला अगोदर सांगून दिलेलं आहे. मग कसं काय करायचं, काय नाही करायचं, त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला बघूया टाइप नंबर 5. एक बारी बारी से कहते हैं उसे, किंवा एक 8 दिवस काम, एक दिवस तो काम करणार, एक दिवस तो शेण खाणार, एक दिवस तो अनाज खाणार, बरोबर आहे ना? तर चला बघूया. तर बघा पहिला प्रश्न, एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. 20 दिवसात पूर्ण करतो. जर त्या दोघांनी एक दिवस आड काम केले, एक दिवस आड काम केले, व कामाची सुरुवात येणे केली, तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण होईल? म्हणजे बघा प्रश्नाला पूर्णपणे वाचा. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. जर त्या दोघांनी एक दिवस आड काम केले व कामाची सुरुवात येणे केली, तर संपूर्ण काम किती दिवसात होईल? तर बघा मित्रांनो, आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता मला सांगा, परत लसावीची पद्धत, ए 10 दिवसात आणि बी 20 दिवसात. दोघांचा लसावी किती येणार आहे? 20. म्हणजे आपले संपूर्ण काम किती झाले? 20. 10 दुनी 20 आणि 20 एक 20. म्हणजे ए चा स्पीड किती झाला? 2चा आणि बी चा स्पीड 1चा. मला सांगा संपूर्ण काम किती आहे? 20. तर मला सांगा एक दिवस आड म्हटलं, ए पहिल्या दिवशी काम किती करेल? 2. बी दुसऱ्या दिवशी 1 काम, बरोबर आहे ना? मग मला सांगा ए ने पहिल्या दिवशी 2 काम केले, बी ने दुसऱ्या दिवशी 1 काम केले, तर हा पहिला दिवस होता आणि हा दिवस पहा. हा पहिला दिवस होता आणि हा दुसरा दिवस होता. मला सांगा 2 आणि 1 3. 2 दिवसामध्ये 3 काम झाले, बरोबर आहे का?
2 दिवसामध्ये 3 काम झाले. आता बघा आपल्याला काहीच नाही करायचं. किती काम करतात ते? 3 काम करतात, बरोबर आहे. आपल्याला कन्फर्म झाले किती काम करतात ते? 3. 20/3. मग मला सांगा 3 सक 18. 18 काम झाले का? बरोबर आहे ना. मला सांगा कितीने गुणलं आपण? 6ने. हे तर काम झालं. हे काय झालं? काम. आणि हे काय झाले? दिवस. बरोबर आहे ना. म्हणजे 3चा स्पीड होता कामांचा यांचा आणि हे 3 सक 18 काम झालेलं आहे. मला सांगा आधी किती दिवस घेतले होते? 3 काम ते 2 दिवसामध्ये करायचे. आपले किती आले इथं? 6. म्हणून 2 गुणेला 6 किती दिवस झाले टोटल? 12 दिवस. बरं आपण 12 दिवस का बरं घेतले? कारण की 2 दिवसामध्ये 3 काम होत होतं. म्हणजे आलेल्या उत्तराला कितीने गुणावं लागेल? 2ने. म्हणजे आपले जे दिवस आले त्याला दुप्पट का बरं करावं लागेल? कारण की ते जे काम करत आहेत ते काम किती करत आहेत? 3 काम. 3 काम 2 दिवसामध्ये करत आहेत. आपले 3 काम किती आले? 6. म्हणून 6 दुनी 12 दिवस. आपले काम किती झाले? 18. आता मला सांगा 20 मधून 18 काम गेले, उरलेले काम किती आहे? 2. बरं हे 2 काम कोण करणार आहे? कोणी सुरुवात केलेली आहे? एने. म्हणजे एचा स्पीड कितीचा आहे? 2चा. 2/2. 1 दिवस लागला परत. बरं याला का बरं 2ने गुणलं नाही? कारण की याने एकट्यानेच काम केलेलं आहे एने. म्हणजे 12 + 1 किती दिवस लागतील? मित्रांनो आपण आता हे तर बघली होती याची बेसिक पद्धत. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे शॉर्टकट, आणि शॉर्टकट इतक्या नियमानं बघायची आहे की कन्फ्यूज होण्याची गरज नाही. आता मला सांगा ए किती दिवसात काम करणार आहे? 10. आणि बी किती दिवसात? 20. आता मला सांगा दोघांचा लसावी किती येणार आहे? 20. तर मला सांगा 10 दुनी 20 म्हणजे एचा स्पीड किती झाला? 2चा. 20 एक 20 म्हणजे बीचा स्पीड किती झाला? 1चा. तर मला सांगा ए किती काम करणार आहे? 2. आणि बी किती काम करणार आहे? 1. म्हणजे पहिल्या दिवशी काम कोण करणार? ए. दुसऱ्या दिवशी बी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो काय? दिवस आणि इकडे जर काम मांडले आपण, तर मला सांगा 2 दिवसामध्ये 3 काम होत आहे हे कन्फर्म आहे. याच्यामध्ये कोणाला डाऊट नसायला नको. आणि ज्याला असेल तो पूर्ण भामटा असेल, त्याचा आपण इलाज करू शकत नाही. त्याला आपण केळकरकडे पाठवू शकतो त्याचा इलाज करण्यासाठी. तर 2 दिवसात 3 काम होत आहे. तर बघा आपलं काम किती आहे? 20. तर आपण काम किती केलं? 3. बरं मला सांगा जर 3 काम करत असेल, 3 जेव्हा काम करू आपण 20च्या अगोदर 3ने भागणारी संख्या कोणती आहे? 3 सक 18. बरोबर आहे ना. 18च का बरं घेतली? एवढा भाग तोडता आला पाहिजे. नाही तर बेसिकचे क्लास कर बाबू तू. मला सांगा मग 3 सक 18. तर मग बेस सक किती होणार? 12. मग आपल्याकडे दिवस किती आले? 12. तरी पण आपलं काम पूर्ण झालेलं नाही. किती काम झालं? 18. तर मला मग सांगा 20 मधून 18 गेले, उरले काम किती? 2 काम. आता मला सांगा 2 काम कोणाला करायचं आहे? एला. 2/2 म्हणजे किती दिवस आलं? 1 दिवस. आणि सुरुवातीचे आलेले किती होते? 12. म्हणजे 12 + 1 दिवस टोटल किती दिवस आले? 13. तर मला सांगा हे तुम्हाला बोर्डमध्ये दिसत नसेल, थोडंसं वर जाऊया. 2/2 1 दिवस आलेला होता. आधीचे किती दिवस होते? 12. म्हणजे 12 + 1 टोटल किती आले? 13 दिवस. म्हणजे दोन्हीही कंडिशननं उत्तर चुकत नाही. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मी थोडं इकडे होतो. म्हणजे बघा की प्रश्नामध्ये काय असते आणि काय करणं गरजेचं आहे हे फार महत्त्वाचं असते. आता यामध्ये मी तुम्हाला 2-3 प्रश्न असे समजून सांगणार आहे खूप पद्धतीने, आणि शॉर्टकट पद्धतीने सांगणार आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो चला जाऊया थोडं पुढे. आता प्रश्न मी तुम्हाला शॉर्टकट लिहून देणार आहे. एवढा मोठा प्रश्न मी लिहू शकत नाही कारण की माझ्या पण जीवावर लिहिणं. आता बघा शॉर्टकट लिहायचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की कामाची सुरुवात एने केली, तुम्ही कामाची सुरुवात बी पण म्हणू शकते, कामाची सुरुवात ए पण म्हणू शकते. आणि जेव्हा कामाची सुरुवात कोणा सांगितलं नसेल तर सुरुवात पासून करायची, ए पासून. आता बघा प्रश्न 1 दिवसच असेल. 3-4 प्रश्न तुम्हाला समजून सांगणार आहोत आणि ते पण चांगल्या भाषेत. परत बघा एक काम 15 दिवसात, बी तेच काम 20 दिवसात.
परत 1 आड 1 दिवस. प्रश्न तोच आहे, फक्त आता करायचं आहे आपल्याला. आता मला सांगा, आपण सुरुवातीला ए आणि बी लिहिला. ए किती दिवसात करणार आहे? 15 दिवसात. बी 20 दिवसात. दोघांचा लसावी किती येणार आहे? 60. 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60. पूर्ण काम किती आहे? 60 आहे ना मित्रांनो, पूर्ण काम आहे 60. तर बघा आपल्याला काय करायचं आहे की मला सांगा, ए सुरुवातीला काम करणार किती? 4. बी काम करणार 3. पहिल्या दिवशी एने काम केलं आणि पहिल्या दिवशी बी, दुसऱ्या दिवशी बीने काम केलं. म्हणजे आपण इकडे दिवस मांडले आणि इकडे काम लिहिलं, बरोबर आहे ना? तर मला सांगा 2 दिवसामध्ये किती काम होत आहे? 7 काम होत आहे. इकडे लक्ष द्या की 2 दिवसामध्ये 7 काम कसे आले हे येणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण की हे प्रश्न समजले नाही तर काही समजणार नाही. मला सांगा 2 दिवसात किती काम होत आहे? 7 काम होत आहे. आता परत 7 ने भाग जाणार एक कशाच्या अगोदरची? 60च्या अगोदरची. 7 8 56, बरोबर आहे ना? 7 8 56. तर 8 दुनी किती? 16. म्हणजे आपले किती दिवस आलेले आहे? 16. तरी पण आपलं काम पूर्ण झालेलं नाही. आता मला सांगा 60 मधून 56 गेले, काम उरले किती? म्हणजे पूर्ण काम किती होतं? 60. 60 वजा 56 किती काम उरलेले आहे? 4. आता हे 4 काम कुणाला करायचे आहे? ए ला सुरुवातीला. 4 भागीला 4 किती दिवस आले? 1 दिवस, बरोबर आहे ना? आणि हे अगोदरचे किती होते? 16. म्हणजे संपूर्ण काम 16 अधिक 1 किती दिवसात झाले? 17 दिवसात, बरोबर आहे मित्रांनो? म्हणजे प्रश्न सोपा आहे, फक्त थोडं बुद्धी जागेवर ठेवणं आपलं काम आहे. चला बघूया पुढील प्रश्न. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. परत प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक ए 1 काम 12 दिवसात, बी तेच काम 15 दिवसात, 1 आड 1 दिवस काम करतात. मला सांगा ए 12 दिवस, बी 15 दिवस. दोघांचा लसावी किती येणार आहे? 60 येणार आहे. दोघांचा लसावी 60 येणार आहे. तर मला सांगा 12च्या स्पीडने किती काम होणार आहे? 5 आणि 15च्या स्पीडने 4 काम. संपूर्ण काम किती आहे आपलं? 60, बरोबर आहे ना? आता मला सांगा ए 5 काम करतो आणि बी किती काम करतो? 4. पहिल्या दिवशी एने 5 केले, दुसऱ्या दिवशी बीने 4 काम केले. तर मला सांगा इकडे आपण काय लिहिले? दिवस. आणि इकडे काय लिहिलं आपण? काम. मला सांगा 2 दिवसामध्ये 5 अधिक 4 किती काम झाले? 9 काम झाले. 60च्या अगोदरची 9 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? 9 सक 54. एवढा पाळा तुला म्हणा लागेल की नाही? मला सांगा 54 म्हणजे 9 सक 54, तर बेस सक किती? 12. म्हणजे आपले दिवस किती आलेले आहे? 12. आपल्याला दिवसाकडे लक्ष द्यायचं. आता मला सांगा संपूर्ण काम किती होतं? 60. 60 मधून 54 गेले, किती काम उरले? 6. हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला कन्फ्यूज करायला पाहिजे होता. आणि हे असते गणितातले ब्रेक सिस्टीम. म्हणजे गणितामध्ये ब्रेक कुठं लागतो? ते ब्रेक लागणं गरजेचं असते. आता ब्रेक बघा, 6 काम उरले. 6 पैकी मला सांगा 6 काम उरलेले आहे. इथं कन्फ्युजन थोडं होणार आहे तुम्हाला. 6 काम उरलेलं आहे. 6 पैकी सुरुवातला कोण करणार? ए काम करणार. 6 भागीला 5 म्हणजे 1.1/5, बरोबर आहे? मला सांगा 1 दिवस आलेला आहे, म्हणजे 12 दिवस पहिले जे होते आणखी 1 दिवस वाढला, प्लस किती दिवस लागतात बघा. मला सांगा 6 मधून 5 काम गेले, उरले किती काम? 1 काम उरले, बरोबर आहे की नाही? आणि 1 दिवस ॲड केला आपण, कारण की 5 काम केलं तर 1 दिवस वाढत ना. आता 1 काम उरलेलं आहे, उरलेलं काम कोण करणार? बी. बीचा स्पीड कितीचा आहे? 4चा. म्हणजे किती? 1/4 दिवसात. म्हणजे 12 ने 1 13, म्हणजेच 13.1/4 दिवसात काम पूर्ण होणार. म्हणजे पहा प्रश्न कसे चेंज होतात. आता इथे डायरेक्ट भाग कवर दिला, कारण की 6 काम उरलेलं आहे, पण हे किती काम करतो त्यातलं? 5च काम. आणि 5 काम एकाच दिवसात झालं, म्हणजे 12 ने 1 13. परत 5 काम झालं, उरलं काम किती? 1 काम, जो कोण करणार आहे? बी. म्हणून 1/4. चला परत प्रश्न बघूया पुढचा.
प्रश्न क्रमांक 4. ए एक काम 18 दिवसात, बी तेच काम 27 दिवसात. बघा, ए 18 आणि बी 27, दोघांचा लसावी किती येणार आहे? 54. म्हणजे संपूर्ण काम किती? 54. 18 त्रिक 54 आणि 27 दुनी 54. परत तसंच ब्रेक सिस्टीमचं गणित घेतलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला अडचण व्हायलाच हवी होती. मला सांगा, ए काम करणार 3 आणि बी किती करणार? 2. इकडे परत काय लिहिणार आहे? दिवस. एकदम बरोबर, थोडे हुशार झाले तुम्ही. इकडे काय लिहिणार आहे? काम. 2 दिवसात किती काम होणार आहे? 3 काम होणार आहे. 3 नाही, 3 आणि 2 5, सॉरी हां, 2 दिवसात 5 काम होणार आहे. तर 54च्या अगोदरची 5ने भागणार नाही. 5 10 50, तर 5 10 50, तर बेद आहे किती होणार? 20. आपल्याकडे 20 दिवस आले. दिवस लिहत राहायचे, खाली लिहत राहायचे, प्लस आता आणखी काम राहिलेलं आहे तर दिवस पण वाढत जातील. बरोबर आहे ना? मला सांगा, 50च काम झालेलं आहे, उरलेलं काम किती आहे? 4. 4 पैकी ए किती करणार? 3 काम करणार, म्हणून 1 दिवस वाढला. बरोबर आहे. आता उरलं किती काम? 1 काम. 1 काम कुणाला करायचं आहे? बीला, म्हणजेच 1/2 दिवस प्लस 1/2. 20 अधिक 1 21, 21.1/2 दिवसात. म्हणजे मित्रांनो, प्रश्न बघा सोपेच असतात, फक्त आपल्याला करणे गरजेचे आहे. आणि मी तुम्हाला होमवर्कमध्ये 3 ते 4 प्रश्न देणार आहोत आणि ते प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. तर चला होमवर्कचे प्रश्न बघूया 3. पी एक काम 20 दिवसात, क्यू तेच काम 30 दिवसात. प्रश्न सेम तसाच आहे. दुसरा, ए एक काम 12 दिवसात, बी तेच काम 18 दिवसात. तिसरा, राम एक काम 25 दिवसात, श्याम तेच काम 30 दिवसात. ह्या तिन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सोडवायचे आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे बघण्यासाठी धन्यवाद. आणि परत जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, धन्यवाद.